आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा जावडेकर। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी पाहूयात। इस्रायलने इराणला आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे। इराणचे सर्वेसर्वा खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावरती सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स अर्थात वरिष्ठांची बैठक सुरू होती। त्या बैठकीवरतीच इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय। तर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोस्तफा खामेनींची निवड झालेली आहे। इराणच्या मीडियाने ही माहिती दिली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं। खामेनींचा वारसदार कोण याची उत्सुकता होती आणि त्यावरती आता मोस्तफा खामेनींची निवड या पदावरती झालेली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर आता इराणचा उत्तराधिकारी कोण असणार याचीच सगळ्यांना उत्सुकता होती आणि खामेनींचा मुलगा मोस्तफा खामेनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आणि इस्रायलने इराणला आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे। इराणचे सर्वेसर्वा खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावरती सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स अर्थात वरिष्ठांची बैठक सुरू होती। त्या बैठकीवरतीच इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवलाय। कोम शहरामध्ये सुरू असलेल्या या बैठकीमध्ये इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते हे जमा झालेले होते। त्याची खबर लागताच इस्रायलने या सभेलाच लक्ष्य केलंय। वरिष्ठांच्या सभेमध्ये 88 सदस्य असतात। युद्ध सुरू झाल्यावरती त्यातले किती जण शिल्लक होते याची माहिती नव्हती, मात्र सभेसाठी अनेक जण आले असल्याची माहिती होती। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते हे मारले गेले। अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते देखील मारले गेलेले आहेत आणि त्यातच नेत्यांची निवड करणाऱ्या वरिष्ठांच्या सभेवरती देखील इस्रायलने बॉम्बफेक केल्यामुळे इराणचं नेतृत्वच संपल्याची स्थिती आहे। मंगळवारी इराणचे नवे संरक्षण मंत्री अल रेझा हे देखील हल्ल्यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे। सध्या इराणमध्ये शिल्लक नेत्यांपैकी केवळ राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती गुलाम हुसेन मोहसिन इजई आणि गार्डियन काउन्सिलचे सदस्य अली रेझा आराफी हे प्रामुख्याने शिल्लक आहेत। आणि इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा आज 5वा दिवस आहे। इस्रायलने पुन्हा एकदा इराणमधल्या महत्त्वाच्या अशा ऐतिहासिक आणि राजकीय वारसा स्थळांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। इस्रायलकडून इराणच्या राष्ट्रपती भवनावरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे। इस्रायलच्या सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या या बैठकीवरती देखील हल्ला झालेला आहे। इस्रायलने इराणच्या राष्ट्रपती भवनावरती हल्ला केला। त्याबरोबरच लष्कराचं मुख्यालय देखील उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। राजधानी तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये भीषण असे स्फोट झालेले असून काही भागांमध्ये आगीचे मोठे लोळ उठलेत। अनेक ठिकाणी धुराचे ढग पसरलेले आहेत आणि दरम्यान इराणमधील मृतांचा आकडा हा 787 वरती गेल्याची माहिती समोर येते। तर 650हून अधिक अमेरिकन सैनिक हे देखील मारले गेल्याचा दावा इराणी लष्कराने केलेला आहे। आणि इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट सभेवरती अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केलेला आहे। इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी ही बैठक बोलावलेली होती आणि याच इमारतीला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याच्या निवडी दरम्यान इस्रायलने हा हल्ला चढवलेला आहे। तर अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप ही जवळजवळ संपुष्टात आली आहे। या हल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला एक मोठा फटका आहे। हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती ही आता वाढलेली आहे। आणि अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणची राजधानी तेहरान इथल्या मेहराबाद विमानतळावरती हवाई हल्ला केलाय। हल्ल्यामुळे परिसरामध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आलेले असून आकाशामध्ये सध्या धुराचे लोट देखील पसरलेले आहेत। प्राथमिक माहितीनुसार विमानतळातील लष्करी वापराच्या भागालाही लक्ष्य करण्यात आले। मात्र या हल्ल्यातील नेमकं नुकसान आणि जीवितहानीबाबत अधिकृत पुष्टी अद्यापही झालेली नाहीये। या कारवाईनंतर तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। इराणकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई होण्याची शक्यताही वर्तवली जाते।
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार दणका दिलाय. इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावरती जोरदार मारा करण्यात आलेला आहे. इराणच्या नंताज भागातल्या अण्वस्त्र विकास केंद्रांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. अमेरिकेच्या अहवालाला अण्वस्त्र केंद्रावरती माऱ्याचा उल्लेख हा देखील करण्यात आलेला आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. नंताज भागातल्या अण्वस्त्र विकास केंद्रावरती अमेरिका आणि इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आलाय. अमेरिका आणि इराणच्या हल्ल्याचा आज 5वा दिवस आहे. इराणचा चर्चेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळलाय. इराणला चर्चा करायची आहे, मात्र आता उशीर झाल्याचं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे. इराणचं लष्कर, वायुदल आणि नेतृत्व संपल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळे इराण आणि अमेरिकेचं युद्ध हे नेमकं कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे. आणि इराणकडे आता हवाई संरक्षण, नौदल, रडार आणि हवाई शोध यंत्रणा काहीही शिल्लक नाही. ते इस्रायलवरती हल्ला करण्याच्या तयारीत होते, असं थेट विधान हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. इराणचे नौदल आणि हवाई यंत्रणा ही पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहे. इराणकडून नागरी ठिकाणांवरती हल्ले करण्यात आले असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच आम्ही योग्य त्या ठिकाणीच हल्ले केले असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. No Navy, it's been knocked out. They have no Air Force, it's been knocked out. They have no air detection, that's been knocked out. Their radar has been knocked out. And just about everything's been knocked out. They're going to be in for a lot of hurt. These are bad people. These are people they killed. I guess it's 35,000. It's coming out 35,000 over the last 3 weeks. Protesters, 35,000 violently killed. So these are bad people. And the leader of the pack is gone. And as you know, 49 people were taken out in the first hit. And I guess there was another hit today on the new leadership. And it looks like that was pretty substantial also. आणि इराण युद्धामध्ये आता ब्रिटन आणि फ्रान्सच्या युद्धनौका देखील तैनात झालेल्या आहेत. इराण बनावटीच्या ड्रोनचा इंग्लंडच्या अक्रोतिरी या तळावरती हल्ला चढवण्यात आलेला आहे. ब्रिटननं ही युद्धनौका पाठवलेली आहे. इराण बनावटीच्या ड्रोनचा इंग्लंडच्या अक्रोतिरी तळावरती हल्ला झालेला आहे. ही आताची एक मोठी अपडेट सध्या समोर येते. पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. फ्रान्सनं देखील आता मेडिटेरेनियनमध्ये विमानवाहू युद्धनौका ही उतरवलेली आहे. आणि पुढची बातमी पाहूयात. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकानं बेरूतमधील आपल्या दूतावासाला तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तणावामुळे अमेरिकेचा बेरूतमधील दूतावास पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. तर सर्व नियमित आणि अत्यावश्यक काउन्सिलर नियुक्त्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. दूतावास पुन्हा सामान्य कार्य सुरू करताच आम्ही नागरिकांना सूचित करू असं अमेरिकी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. आणि यामुळे नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचं आणि आवश्यकतेनुसार प्रवास किंवा इतर उपक्रमांमध्ये खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पामा चिममधील एअर फोर्स बेसला भेट दिलेली आहे. रक्षा मंत्री आणि चीफ ऑफ द जनरल स्टाफ यांच्यासह ऑपरेशनल माहिती घेतली आहे. दौऱ्यादरम्यान नेतान्याहूंनी ऑपरेटर्स आणि तांत्रिक टीम यांच्याशी देखील संवाद साधला आणि रोर ऑफ द लायन ऑपरेशन दरम्यान त्यांच्या कार्यासाठी त्यांचं कौतुक केलेलं आहे. दरम्यान इस्रायल मजबूतपणे इराणवरती हल्ले सुरू ठेवणार असल्याचं नेतान्याहू यांनी स्पष्ट केलंय. पुढची अपडेट पाहूयात. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन इराणशी चर्चा करणार आहेत. आखाती देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. पुतीन यांनी रविवारी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि चिंता व्यक्त केलेली आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 48 तासांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सक्रियता दाखवली आहे। या काळामध्ये त्यांनी एकाच वेळी 8 महत्त्वाच्या देशांच्या नेत्यांशी संवाद साधलाय। पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरात, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या नेत्यांशी या तणावपूर्ण परिस्थितीवरती चर्चा केली आहे। या संभाषणामध्ये स्थिरता, शांतता राखून संघर्ष टाळण्यावरती भर दिला गेलाय। आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। आखातातील युद्धामुळे आतापर्यंत 1221 उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। अडकलेल्यांना मायदेशामध्ये आणण्यासाठी आता विशेष उड्डाणं करण्यात येणार आहेत। भारतीय कंपन्यांची 24, परदेशी कंपन्यांची 9 विमानं ही सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। आखातातील भारतीयांसाठी ही तातडीची पावलं सध्या उचलण्यात आलीत आणि विशेष अशा विमानांची सोय ही सध्या करण्यात येते आहे। आखाती देशांमध्ये अडकलेले नागरिक हे मायदेशी परतण्यास आता सुरुवात झाली आहे। आतापर्यंत 2000हून अधिक नागरिक हे भारतामध्ये परतलेले आहेत। दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांची सोय करण्यात आली होती। या 2 विमानांमधून 164 प्रवासी हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि यावेळी दुबईतून येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेत्या शायना इन्सी, आमदार मुरजी पटेल यांच्यासह शिवसेनेचे नेते हे उपस्थित होते। आणि दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे, ते काय म्हणतात आपण जाणून घेऊयात। दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना मायदेशी परत आणण्यात शिवसेनेला यश मिळालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही एक्सपोस्ट केलेली आपण पाहतोय। फुजैरा एअरपोर्टवरून निघालेले प्रवासी मुंबईत सुखरूप परतले। तर अशी ही एक्सपोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आभारात एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सहकार्यामुळेच ही घर वापसी शक्य झाली आहे। संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आणि प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देण्यात यश मिळालं, याचा आनंद। अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती केलेल्या हल्ल्यामुळे आखाती देशातील व्यापार स्थगित झालेला असून त्याचा थेट परिणाम जळगावमधून निर्यात होणाऱ्या केळीवरती दिसून येतोय। मागील महिन्याभरामध्ये केळीच्या दरात समाधानकारक वाढ पाहायला मिळाली होती आणि ज्यामुळे दर्जानुसार प्रति क्विंटल केळीचे दर हे 1500 ते 2500 रुपयांपर्यंत पोहोचलेले होते। मात्र अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आणि त्याच्या प्रभावाखालील आखाती देशातील केळीच्या निर्यातीवरती बंदी आली आणि यामुळे केळीचे दर हे अचानक 2500 रुपयांवरून फक्त 2 दिवसांमध्ये 1500 रुपयांवरती घसरले। या अचानक घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे। युद्धामुळे केळीवर फार वाईट परिणाम होतीलच, केळीची निर्यात होणार नाही याचा फायदा मात्र काही व्यापारी घेतील आणि भारतात जी केळी असते त्या केळीलाही ते मनमानी पद्धतीने भाव पाडतील आणि त्याची सुरुवात झालेली। माझी जळगाव जिल्हाधिकारी आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी केळीच्या भावाबाबत तातडीने एक बैठक बोलून याबाबतीत मार्ग काढावा। इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जागतिक व्यापारावरती उमटू लागलेत। या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका निर्यातीला बसत असून निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादन निर्यात करणारे श्रीहरी काल्या यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसलाय। गेल्या 4 दिवसांपासून त्यांचा माल इराण आणि मुंबई इथल्या बंदरामध्ये अडकून पडलाय। बंदरात अडकलेल्या मालामुळे ग्राहकांपर्यंत माल पोहोचत नाही आणि त्यामुळे पेमेंट मिळालेलं नाहीये। यामुळे लातूरमधील उद्योगांवरती आर्थिक ताण निर्माण झालाय, असं श्रीहरी काल्या यांनी सांगितलंय। सध्याला
500 टन माल आपलं बंदर अब्बासमध्ये जे इराणचं पोर्ट आहे तिथं थांबलेलं आहे. ते पुढं आता आपण ते उझबेकिस्तान अफगाणिस्तानला पाठवतो, पण ड्यू टू वॉर ते पोर्ट क्लोजरमुळं आपण ते आता सध्या तिथून माल आपले बाहेर रिलीज करू शकत नाही आहे. त्यानंतर मग आत्ता आपल्या न्हावाशेवा पोर्टवर साधारणतः मला वाटतंय आपलं 800 टनच्या जवळपास माल आपला न्हावाशेवा पोर्टमध्ये आहे. तर ते माल जे आहे ते पण पुढे जाताही नाही, कारण सगळे रूट्स क्लोज आहेत. इराण अमेरिका युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. आजही भारतीय शेअर बाजारातील मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 1048 अंकांनी कोसळून 80,238 अंकांवरती बंद झालाय. तर त्याचवेळी निफ्टी 312 अंकांनी घसरून 24,885 अंकांवरती बंद झालाय. युद्धाची तीव्रताही वाढत असल्यामुळे मंगळवारी होळीच्या सुट्टीमुळे बंद असलेल्या शेअर बाजारामध्ये आज देखील पुन्हा पडझड होण्याची शक्यता आहे. आणि यानंतर इतरही काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा जाणून घेऊयात. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दरम्यान मवियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शरद पवारांच्या नावावरती एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा पाठिंबा असेल तर उद्धव ठाकरेंचा देखील पवारांना पाठिंबा आहे असं कळतंय. सगळ्यांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धवजींची आत्ता भेट घेतली. त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती केली की आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असा आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांचा देखील तेवढा आग्रह आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पवारसाहेबांच्या साठी आपण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून उमेदवार ठरवण्याबाबतीत विचार करावा. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. सदिच्छा भेटीदरम्यान आगामी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये याबाबत लवकरच एकमतानं निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जयंत पाटलांनी दिली. दरम्यान जयंत पाटील आणि सुळेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाकरेंची शिवसेना राज्यसभेच्या एका जागेसाठी आग्रही आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. आदित्य ठाकरेंनी केलेल्या एक्सपोस्ट नंतर ही शंका उपस्थित होतीये. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मवियाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तर आदित्य ठाकरे यांनी एक्सपोस्ट केलेली आहे. ते म्हणतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आणि तो लवकरच घेतला जाईल. मवियातील सर्व पक्ष या जागेबाबत आणि राजकीय समीकरणांबाबत चर्चेसाठी एकत्र असतील. महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार आज निश्चित होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आज 3 पक्षाची बैठक होईल आणि तो रिपोर्ट आम्ही दिल्लीला देऊ. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेचा उमेदवार महाविकास आघाडीचा हा निश्चित होईल. अद्याप कुठल्याही नावावर अंतिम झालेलं नाही. आणि आमची आग्रही मागणी होती की राज्यसभेची जागा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता. पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे. त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील. ते हायकमांड आमचे ठरवतील. ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस अंतिम निर्णय होईल. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. चोरीच्या गुन्ह्याचा तपास 17 वर्षीय तरुणीच्या मृत्यूचं कारण ठरलंय. ही घटना घडली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये. लाखांदूरमधील चिचोली या गावामध्ये एका किराणा दुकानामध्ये चोरी झाली होती. संबंधित दुकानदारानं दुकानातून 25,000 रुपये चोरीला गेल्याची तक्रार लाखांदूर पोलिसांकडे केली होती. संबंधित दुकानदारानं चोरी संदर्भामध्ये गावातील एका 17 वर्षीय तरुणीवरती संशय व्यक्त केला आणि तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर 17 वर्षीय तरुणीची 2 मार्चला लाखांदूर पोलीस ठाण्यामध्ये 6 तास चौकशी करण्यात आली. तेव्हा तिच्यासोबत वडील देखील उपस्थित होते आणि त्यानंतर तिला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र या मुलीनं विष प्राशन करून आत्महत्या केली.
भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना काल दुपारी तिचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांवरती अत्यंत गंभीर आरोप केले। पोलिसांनी चौकशी दरम्यान मुलीवरती दबाव टाकला, तिला मारहाण केल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय। सोमा जांभूळकर चिचोली संभूजी निमजे यांनी किराण्याची चोरी झाली म्हणून रिपोर्ट दिली आणि माझ्या मुलीवर शक घेतला। तिनं घरी येऊन जहर खाल्लं। आली मुलगी आता म्हणते मी आपले जीवन ठेवत नाही म्हणते। आली जहर खाल्लं अर्धा एक तासात। मला न्याय पाहिजे, माझी मुलगी गेली, मला काहीतरी न्याय द्या। पोरगी पोलीस स्टेशन मध्ये गेली होती लाखांदूरले, तेथून आली नंतर मी जीवन ठेवत नाही म्हणते, जाऊन बाजीवर झोपली, नंतर विष खाल्लं। विष खाल्ल्यानंतर तिले दवाखान्यात भरती केलं। आता मला पूर्ण न्याय पाहिजे, माझी मुलगी तेवढी सोन्यासारखी आहे, मरून गेली आहे। आणि दरम्यान दुसऱ्या बाजूला एबीपी माझानं या संदर्भामध्ये लाखांदूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्याशी संपर्क साधला, मात्र पोलीस कॅमेरासमोर बोलायला तयार नाहीयेत। या प्रकरणी मुलीला कुठलीही मारहाण केलेली नाही, ती अल्पवयीन असल्यानं तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं। आम्ही बाल हक्क न्याय मंडळासमोर संपूर्ण चौकशी अहवाल सादर करणार आहोत, मात्र त्यापूर्वीच तिनं आत्महत्या केली। याच प्रकरणामध्ये संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा दावा सुद्धा पोलिसांनी केलाय। चोरीला 25,000 रुपये आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या नागपुरात राहणाऱ्या नातेवाईकांना आज लाखांदूर पोलिसांकडे आणून दिले। त्यामुळे चोरीला गेलेली रक्कम आम्हाला आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या मावशाकडून हस्तगत झालेली आहे, असा मोठा दावा सुद्धा या प्रकरणासंदर्भामध्ये लाखांदूर पोलिसांनी केलाय। खोल समुद्रातील तेल विहिरींच्या ठिकाणी घुसखोरी करून तिथल्या बॅटरींची चोरी करणारी टोळी उघड झालेली आहे। केंद्र सरकारी ONGCच्या बॉम्बे हाय या तेल विहिरींच्या ठिकाणी घुसखोरी करून ही टोळी चोरी करत असल्याचा संशय आणि अशा 9 मच्छीमारांविरोधामध्ये येलो गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ONGC प्लॅटफॉर्म भोवती 500 मीटर परिसरामध्ये अनधिकृत नौकांना प्रवेश बंदी आहे। फक्त नौदल, कोस्ट गार्ड आणि सागरी पोलिसांना परवानगी आहे। तसं असताना हे मच्छीमार काही दिवस आधी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास चोरीच्या उद्देशानं तेल विहिरींच्या प्लॅटफॉर्मवरती चढलेले होते। त्यानंतर त्यांनी उड्या टाकून बोटीनं पळ काढला, मात्र नौदलाच्या गस्ती नौकेनं त्यांना रोखून कागदपत्र जप्त केली। याच घटनेआधी ONGCच्या या प्लॅटफॉर्मवरून 1.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचं साहित्य हे चोरीला गेलेलं होतं, हे विशेष। आणि या महत्त्वाच्या घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।